नाही, आता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानची वार्षिक सर्वसाधारण सभा होती, तर त्याच्यामध्ये पवारसाहेब अध्यक्ष आहेत, सुप्रियाताई पण आहेत आणि अनेक मान्यवर सगळे त्यातले ट्रस्टीज आहेत. तर सगळेच जणांशी चर्चा झाली. त्याच्यात पवारसाहेबांनी प्रामुख्याने महाराष्ट्रातील ज्या ज्या ठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती त्याचा आढावा घेण्याचं काम केलं आणि काय मदत कार्य केलं पाहिजे वगैरे याबाबतची चर्चा त्यांनी केली. तर एक नक्कीच आहे की खूप अतिवृष्टी आणि मोठ्या पद्धतीनं ओला दुष्काळ परिस्थिती किंवा त्या पद्धतीची परिस्थिती आज सध्या आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करणं हा खऱ्या अर्थाने महत्त्वाची बाब आहे. आमची सरकारलाही विनंती आहे, पवारसाहेबही तेच म्हणत आहेत की काय असतं की एक ओला दुष्काळ जाहीर झाल्यानंतरचे काही स्थायी आदेश आहेत, स्टँडिंग ऑर्डर्स आहेत गव्हर्नमेंटच्या, की अशा अशा परिस्थितीमध्ये अनेक सवलती लागू होतात. प्रामुख्याने आता सध्याची जी चर्चा झाली त्याच्यामध्ये मुलांच्या फीजची महत्त्वाची अडचण आहे. आज कॉलेजच्या मुलांना फीज जर माफी झाली तर त्याच्यासारखं महत्त्वाचा आधार दुसरा असू शकणार नाही. त्यामुळं फीज माफी असेल किंवा शिक्षण शुल्क माफी असेल, शेतसारा वसुली थांबवणं असेल किंवा जे आपल्या विजेच्या बिलाच्या बाबतीतले जे विषय असतात तर त्याच्यात काही सवलती देण्याचा विषय असेल, मला वाटतं ह्या गोष्टी तातडीनं करण्याची आवश्यकता आहे. हा नंबर 1. आणि नंबर 2, कुठल्याही परिस्थितीत अनेक नदीकाठच्या घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि कंप्लीट त्यांचे अन्नधान्य, कपडे लत्ते, घरं पडलीत, चिरा गेल्यात घरांना, अशी सगळी जी परिस्थिती झालेली आहे त्या घरांना तातडीची मदत ही पंचनामे करून लगेच मिळाली पाहिजे. तर त्याही मदतीचा अभाव आज निश्चित प्रकारे दिसतोय आणि त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत ती मदतसुद्धा तातडीच्या स्थायी आदेशाप्रमाणे निर्गमित झाली पाहिजे. आणि म्हणून आता नुसते दौरे करण्यापेक्षा पंचनाम्यावर भर देऊन लवकर मदतकार्य हातात घ्यावं, ही सुद्धा पवारसाहेबांनी खऱ्या अर्थाने आमच्या सगळ्या प्रतिष्ठानच्या सगळ्या ट्रस्टीजला सुद्धा सूचना केल्या आणि प्रतिष्ठानकडून सुद्धा खरं म्हटलं तर काही मदत कार्य करता येऊ शकेल का याबाबत सुद्धा एक थोडा सुतोवाच केला किंवा त्याचा एक आढावा घेऊन काय करता येऊ शकेल विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून याबाबतची सुद्धा आम्हा सगळ्यांना थोडी माहिती घ्यायला सांगितलेली आहे. तर मला असं म्हणायचं की पंचनामे सरसकट होणे अतिशय आवश्यक बाब आहे. त्याचबरोबर कुठल्याही परिस्थितीत ओला दुष्काळाचे जे स्थायी आदेश आहेत ते लागू करणं आवश्यक आहे. आणि मोठ्या पद्धतीनं जे शेतीचे आणि पिकाचं नुकसान झालं आहे, खरीप पीक टोटली गेलेलं आहे, त्यामुळं त्याच्या बाबतीतली नुकसान भरपाई जी आज NDRFच्या वतीनं दिली जाते आहे, ती NDRFची तुटपुंजी मदत आहे. आणि त्याच्यामध्ये खरं तर 3 हेक्टरची जी मर्यादा होती ती जी सरकारने 2 हेक्टरवर आणली ती सुद्धा चुकीची आहे. ती 3 हेक्टरच ठेवली पाहिजे आणि उलट मी म्हणेल की हेक्टरी 50,000 रुपये ही मदत दिली पाहिजे, तर काहीतरी पिचलेल्या सध्याच्या शेतकऱ्याला आधार वाटू शकेल. त्या दृष्टिकोनातूनची कार्यवाही तातडीनं व्हावी अशी अपेक्षा निश्चित प्रकारे आहे. सर, तुमच्या जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती आहे, किती नुकसान झालेलं आहे, सरकारला काय तुम्ही मागणी करता तुमच्या जिल्ह्यामध्ये? मला म्हणायचं जालना जिल्ह्यामध्ये तर सर्वदूर खूप प्रचंड अतिवृष्टी आहे आणि सगळ्या गोदावरी नदी असेल आणि सर्वच छोट्या मोठ्या नद्या, दुधना नदी सगळ्या ओव्हरफ्लड होऊन वाहत आहेत. त्याला जोडणाऱ्या जेवढे ओढे नाले आहेत ते सगळे ओसांडून वाहत आहेत. त्या नदीच्या पात्रात पाणी नदी घेऊ शकत नसल्यामुळे परिसराच्या संपूर्ण घरादारांमध्ये शेतीमध्ये पाणी गेलेलं आहे. त्यामुळे सर्वदूर पाणी झालेलं आहे. मला असं सांगावंसं वाटतं की अनेक पाझर तलाव, छोटे सिमेंट बंधारे, अनेक छोटे केटीवेअर्स हे सगळे तुटलेत. काही पुलं तुटलेत, काही रस्ते नादुरुस्त झालेले आहेत, संपर्क तुटलाय. तर ह्या सगळ्यांना सुद्धा जे सार्वजनिक व्यवस्था जी कोलमडली आहे तर त्या ठिकाणी सुद्धा तातडीनं मदत कार्याची आवश्यकता आहे. आता एक जर साठवण तलाव किंवा एखादा पाझर तलाव तुटला तर तो कंप्लीट पाणी पुढचे 200-400 एकरमध्ये जातं. त्यामुळे संपूर्ण जमीन खरडून जाते. अशा वेळेस तातडीनं त्याचं पुन्हा दुरुस्ती करणं आणि साठवण्याची व्यवस्थाही करणं आणि झालेल्या नुकसानीची पंचनामे करून भरपाई करणं ही महत्त्वाची गरज आहे. खास करून विद्यार्थी वर्गाला फीज माफी करणं आणि खास करून 50,000 रुपये हेक्टरी अनुदान देणं हा महत्त्वाची मदत शासनाकडून शेतकऱ्यांना अपेक्षित आहे. सर, शेवटचा प्रश्न, कारण तुम्ही आरोग्यमंत्री होता, आरोग्याच्या खात्याकडनं काय मदत झाली पाहिजे असं सांगाल? तुमचा अनुभव काय सांगतो? मला असं वाटतं की आता सध्या अतिवृष्टीमुळे आणि पुन्हा अजून काही संपलेली नाही, 28-29ला सुद्धा अतिवृष्टीचा पुन्हा इशारा दिलेलाच आहे, 5 ऑक्टोबरला सुद्धा दिलेला आहे.
त्यामुळे पुढे येणाऱ्या ज्या काही अजून येणाऱ्या अतिवृष्टीचे काही दिवस आहेत तर त्याचा संपूर्ण माहिती घेऊन त्याच्यासाठी पूर्वतयारीसुद्धा करणं अपेक्षित आहे. आणि खास करून मला असं वाटतं की आता रोगराई वाढते, घरादारांमध्ये 4-4, 3-3 दिवस पाणी राहिलेलं आहे, ते सगळं घाण पाणीसुद्धा त्याच्यामध्ये आलेलं असतं, नदी नाल्यांच्या कडेचे घरं असतात त्यांच्यामध्ये. तर अशा वेळेस ज्या ज्या काही आरोग्य विभागाकडूनच्या सूचना आहेत, आरोग्य विभागाकडून सर्वदूर PSCs आणि उपकेंद्रांना सूचना दिल्या पाहिजेत. अशा ज्या काही आपण सॅनिटाईज करण्याचं काम किंवा फवारणी करण्याचं काम, रोगराई पसरू नये त्याच्यासाठी प्रतिबंध करावं, यासाठीच्या ज्या ज्या काही उपाययोजना आरोग्य विभाग सातत्याने अशा परिस्थितीत करतं त्या अजून होताना दिसत नाही आहेत. त्या तातडीनं व्हाव्यात अशी आरोग्य विभागाकडून शासनाकडून अपेक्षा आहे. सर, भुजबळ साहेबांनी एक आरोप केलेला आहे की राजेश टोपे आणि मनोज जरांगे पाटील यांनी मिळून पोलिसांवरती लाठी हल्ले वगैरे केले. हे बघा, मला असं वाटतं विधानसभेत सुद्धा अशा पद्धतीची चर्चा झाली की काही प्लॅन झाला, दगडफेकसाठी काही दगडं गोळा करण्यात आली. मी सार्वजनिक जीवनात 2 पिढ्या काम करतोय. माझे वडील खासदार होते, आमदार होते, मी काम करतोय. लोक आम्हाला फार चांगल्या पद्धतीने ओळखतात. अशा कुठल्याही चुकीच्या मार्गाने आम्ही कधीही काम करतच नाही. आणि अशा पद्धतीच्या कुठल्याही कायदा हातात घेणं, हिंसक काही गोष्टी करणं, ह्या गोष्टीशी सुतराम दुरान्वय काडीचा संबंधसुद्धा आमचा नसतो किंवा माझा नाही. हे मी अत्यंत जबाबदारीनं विधानसभेच्या मध्ये झालेल्या वक्तव्यानंतर प्रेस मीडियाला सांगितलेलं आहे. आदरणीय भुजबळ साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्याबरोबर मी आणि माझ्या वडिलांनी पण काम केलेलं आहे. मला वाटतं मंडल आयोगाची पहिली सभा आणि पहिली घोषणा आदरणीय पवारसाहेब मुख्यमंत्री असताना कर्मयोगी कैलासवासी अंकुशराव टोपे साहेबांनी जालन्यामध्ये केलेली आहे. त्यामुळे आम्ही धर्मनिरपेक्ष विचारांनी, सर्वधर्म समभावानी आणि सर्व जाती जमातीला घेऊन काम करणारे लोक आहोत. आणि त्यामुळं कुठल्याही परिस्थितीत अशा पद्धतीचं कुणाच्या तरी सांगण्या वागण्यावरून बोलणं हे मला वाटतं आदरणीय आमचे ज्येष्ठ नेते भुजबळ साहेबांनी मला वाटतं की समाजात दरी निर्माण होईल असं वक्तव्य करू नये अशी माझी त्यांना नम्र विनंती आहे. आणि मी स्वतःसुद्धा त्यांना भेटून एकदा नाही 2दा सांगितलं की ह्या गोष्टीत सुतरामसुद्धा तथ्य नाही, कुठलीही त्याच्यामध्ये सत्यता नाही. आणि मला असं म्हणायचं की बाबा सगळ्याच गोष्टी शासनाच्याकडे आहेत, इंटेलिजन्स डिपार्टमेंट आहे, सगळ्याच गोष्टी आहेत. दूध का दूध, पाणी का पाणी, सगळ्या गोष्टी एका मिनिटात होऊ शकतात. ह्या कुठल्याही गोष्टी खऱ्या नाहीत. आणि त्या गोष्टीच्या बद्दल मला असं वाटतं की आमच्यासारख्यांच्या एखाद्याचं राजकीय आयुष्य खराब करण्याचं काम चुकीच्या मार्गाने करू नये अशी माझी सर्व ज्येष्ठ नेत्यांना नम्रतेची विनंती आहे. राजेश जी, महाराष्ट्र में इस समय मराठवाड़ा और पश्चिम महाराष्ट्र जो है वो बाढ़ की चपेट में है. सरकार ने राहत पैकेज का ऐलान किया है. पक्ष और विपक्ष लगातार दौरा कर रहे हैं. आप क्या कुछ अपनी राय रखते हैं इस पूरे फ्लड को लेकर? नहीं, देखिए, बहुत बड़े पैमाने पर महाराष्ट्र में खासतौर पर मराठवाड़ा के कई ज़िलों में बारिश हुई है. और मुझे ऐसा यकीन के साथ कहना है कि जो भी आपद के लिए जो घोषणा हो रही है NDRF की तरफ से, बहुत ही उसमें कम मैं ये कहना चाहता हूँ कि मदद कार्य की जा रहा है. जैसा कि 2 हेक्टर्स की मर्यादा दी जा रही है वो बहुत कम है. पिछली वक्त अगर 3 हेक्टर की मर्यादा थी तो 3 हेक्टर देना चाहिए. और मुझे लगता है कि 1 हेक्टर को कम से कम 50,000 रुपये अगर दिया गया तो ही कुछ न कुछ लोगों को थोड़ा बहुत तो भी ऐसा लगेगा कि कुछ मदद मिली है. और कई क्षेत्र में जैसा कि छात्रों के हद तक अगर देखा जाए, जो कॉलेज के छात्र हैं उनकी फ़ीस माफ़ी होना ज़रूरी है. जो जैसा बोलते हैं कि दुष्काल जाहिर होना ज़रूरी है. और उसके जो भी स्टैंडिंग ऑर्डर्स है उसको भी इम्प्लीमेंटेशन या अमल करना उसकी ज़रूरत है. तो ये स्टैंडिंग ऑर्डर्स अभी तक उसको अमल किया नहीं जा रहा है. और उसका जो पंचनामा करने का जो कार्य है वो भी बहुत ही धीमे गति से चल रहा है. तो इसको सभी को भी एक गति देने की निश्चित तौर पर ज़रूरत है.
और जो भी मदद कार्य है, खासतौर पर जो सार्वजनिक मालमत्ता है, जैसा कि कई पुल है, कई रोड्स है या कुछ पर्कुलेशन टैंक्स है, ये भी टूट गए हैं बहुत ज़्यादा बारिश होने की वजह से। तो इसको भी दुरुस्त करके जो भी नुकसान हुआ है उसको मदद कार्य करने की ज़रूरत है। राजेश जी, महाराष्ट्र के बीड में एक मौलाना ने उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री को ज़मीन में गाड़ देने की धमकी दी है। ये तब हुआ है जब आई लव मोहम्मद और आई लव महादेव के बीच में जो विवाद चल रहा था उसको लेकर ये कहा गया है। उसने कहा कि अगर जोगी भीड़ आते हैं और आई लव मोहम्मद बोलने वाले अगर किसी को गिरफ्तार करते हैं तो उन्हें ज़मीन में गाड़ दिया जाएगा। मुझे ऐसा लगता है, इसकी पूरी जानकारी मेरे पास नहीं है, थोड़ी जानकारी लेके मैं ज़रूर बात करूँगा। थैंक यू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।